200 व्ह्यूज आले होते माझ्या पहिल्या व्हिडिओला. 200. हां, म्हणजे मी भावाला कॉल केला म्हटलं, "काय करायचं आहे 200 व्ह्यूजचं?" 200 व्ह्यूज आले लिटरली नथिंग म्हणजे त्याने काय 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 फरक पडत नाही असा. त्यानंतर मी काम करत राहिलो आणि मला एक दिवशी अचानक चिकटगुंडे नावाची सीरीज मिळाली, ज्याच्यात मी मेन पात्र साकारत होतो. त्यानंतर मला हिंग पुस्तक तलवार नावाची सीरीज मिळाली, त्यातही मी मेन पात्र साकारत होतो. एक दिवशी आउट ऑफ द वे जाऊन मला शर्माजी की बेटी नावाची हिंदी फिल्म मिळाली, ज्याच्यात मी दुसऱ्या दिवशी दिव्या दत्ता यांच्यासोबत, साक्षी तन्वर यांच्यासोबत अभिनय करतोय. गेली 5 ते 6 वर्ष मी कंटेंट क्रिएटर म्हणून फुल टाईम काम करतोय, जिथे इंडियातल्या 40-50% ब्रँडसोबत आम्ही ऑलरेडी काम केलंय. जिथे Zomato सारखे ब्रँड्स हे आमचे इयरली रिटेनर ब्रँड होते. आणि या सगळ्यातला मोस्ट मॅजिकल प्रसंग माझ्यासाठी तो आहे, की जेव्हा मला एक दिवशी एका कॉलेजमधून स्टँडअपसाठी विचारलं गेलं, सी कॉलेजमधून. आणि मला वाटलं की असे कितीशेच लोकं मला बघायला येणार आहेत. आणि जेव्हा मी तो शो करायला गेलो, तेव्हा असं काहीतरी दिसलं मला. आणि त्या दिवशी मला कळालं, की 200 व्ह्यूजने काय होतं मला माहीत नाहीये. बट 200 व्ह्यूजला नाही थांबलं तर काय होतं हे मला माहिती आहे. सो जास्त विचार करू नका. कंटेंट क्रिएट करायला सुरुवात करा.